आपण रोज सकाळी उगवणारा सूर्य पाहतो आणि त्याच्या प्रकाशामुळे आपले जीवन शक्य होते. पण कधी विचार केला आहे का, सूर्य इतका गरम का आहे? चला हे सोप्या आणि रंजक पद्धतीने समजून घेऊया. सूर्य हा एक प्रचंड मोठा गरम वायूचा गोळा आहे. तो मुख्यतः हायड्रोजन आणि हेलियम या दोन वायूंनी बनलेला आहे. सूर्याच्या मध्यभागी म्हणजेच कोरमध्ये तापमान जवळपास 1.5 कोटी सेल्सिअस इतके असते. इतक्या प्रचंड तापमानामुळे तिथे एक अद्भुत प्रक्रिया घडते, जिला न्यूक्लिअर फ्युजन असे म्हणतात. आता न्यूक्लिअर फ्युजन म्हणजे काय? सूर्याच्या केंद्रात हायड्रोजनचे छोटे अणू एकमेकांवर प्रचंड दाबाने आदळतात आणि एकत्र येऊन हेलियम तयार करतात. या प्रक्रियेत अफाट प्रमाणात ऊर्जा निर्माण होते. ही ऊर्जा उष्णता आणि प्रकाश या रूपाने बाहेर पडते. हाच सूर्य गरम असण्यामागेचा मुख्य कारण आहे. एक मजेशीर गोष्ट म्हणजे सूर्य जळत नाही. जसा लाकूड किंवा कोळसा जळतो तसा नाही. अनेकांना वाटते सूर्य आग लागल्यासारखा पेटलेला आहे, पण प्रत्यक्षात तिथे आग नसते. सूर्याची उष्णता ही रासायनिक ज्वलनामुळे नाही तर अणुस्तरीय ऊर्जेमुळे निर्माण होते. सूर्याच्या आत निर्माण झालेली ऊर्जा बाहेर येण्यासाठी हजारो वर्ष लागू शकतात. ऊर्जा आधी सूर्याच्या आतील स्तरामधून हळूहळू पुढे सरकते आणि शेवटी सूर्याच्या पृष्ठभागावर पोहोचते. सूर्याच्या पृष्ठभागाला फोटोस्फिअर म्हणतात आणि तिथले तापमान सुमारे 5500 डिग्री सेल्सिअस असते. त्यानंतर सूर्यप्रकाश अवकाशातून प्रवास करून पृथ्वीवर येतो. पृथ्वी आणि सूर्य यांच्यातील अंतर जवळपास 15 कोटी किलोमीटर आहे. तरीही सूर्यप्रकाशाला पृथ्वीवर पोहोचण्यासाठी फक्त 8 मिनिटे आणि 20 सेकंद लागतात. किती आश्चर्यकारक आहे ना? जर सूर्य गरम नसता तर पृथ्वीवर जीवनच नसते. झाडे प्रकाश संश्लेषण करू शकली नसते, पाणी गोठले असते आणि संपूर्ण पृथ्वी बर्फाचा गोळा झाली असती. म्हणजेच सूर्य फक्त प्रकाश देत नाही तर जीवनाचा आधार आहे. शास्त्रज्ञांच्या मते सूर्य अजून सुमारे 5 अब्ज वर्ष असा सूर्य ऊर्जा देत राहील. त्यामुळे अजून खूप काळ सूर्य आपल्याला प्रकाश आणि उष्णता देणार आहे. म्हणून पुढच्या वेळी सूर्य पाहाल तेव्हा लक्षात ठेवा, तो फक्त आकाशातील चमकता गोळा नाही तर आपल्या संपूर्ण सौरमालेचा शक्तिशाली ऊर्जा स्रोत आहे. तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.